नमस्कार मित्रांनो, मी गणेश वांदाडकर. आपल्या पाऊलवाट या मराठी यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं हार्दिक स्वागत. मित्रांनो, कोकणामध्ये शिमगा हा जोरदार सण साजरा होत आहे आणि आज आहे मोठा होम म्हणजेच होळी, मोठी होळी. तर आमच्यासुद्धा गावामध्ये मोठी होळी लागते आणि 2 वेळा लागतात. ते आपण तुम्ही माझ्या आधीच्या व्हिडिओमध्ये बघितले असतील. तर खूप आनंदाचं वातावरण आहे आणि चाकरमानी खूप मोठ्या प्रमाणात आपल्या गावात आले, सगळ्यांच्या गावात आले सगळे चाकरमानी. आणि हा शिमगा सण खूप आनंदाने साजरा करतायत. खूप बरं वाटतं चाकरमाने आल्यानंतर, कारण गाव तेवढा भरगच्च वाटतं आणि सणांना मजा येते आणि त्यांनासुद्धा मजा येते. कारण शहरात राहतात, मुंबईसारख्या ठिकाणी राहतात, इतर ठिकाणी राहतात, पण निमित्तानं का होईना पण ते गावी येतात आणि गावाची ओढ त्यांना लागलेली असते. आणि सणच असा आहे, कारण शिमगा सण म्हणला तर आमच्या गावाची परंपरा खूप वेगळी आहे आणि त्याच्यामध्ये मोठा होम, खेळ्यांची होळी ही आपण एकदा व्हिडिओ टाकलेली होती आणि त्याच्यानंतर उद्या पालखी फिरेल. पालखीची सुद्धा व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहेच, गेल्या 1-2 वर्षापूर्वीच्या. घोडे खेळवण्याचा जो सण आहे तो खूप जबरदस्त आहे आणि कदाचित त्याची व्हिडिओ झाली तर बघूया. आपण करत नाही शक्यतो व्हिडिओ, पण केलीच तर तुम्हाला बघायला मिळेल. खूप जबरदस्त सण, त्याच्यासाठी खास करून तरुण वर्ग येतो आणि तरुण वर्गाचा खूप आवडता विषय येतो घोडे खेळवणे. म्हणजे पालखीच्या दिवशीचा रात्रीचा 12 वाजता घोडे निघतात. ती जर व्हिडिओ झाली डिटेल तर तुम्हाला ती बघायला मिळेल. पण असे जे सण काय आहेत ना, तर जे काही परंपरा आहेत तर त्या परंपरेसाठी खास करून चाकरमानी आणि जास्त करून तरुण वर्ग येतो आणि त्यांना खूप मजा येते आणि एन्जॉय करण्यासारखा दिवस असतो तो. आणि खूप म्हणजे मनापासून एन्जॉय करतात त्या दिवशी आणि पूर्ण सणच तसा साजरा होतो पूर्ण. आणि मोठा होमसाठी बरीचशी मंडळी आज रानात जाऊन लाकडं वगैरे आणतायत, हलकुंड आणतात. आमच्याकडे हलकुंड म्हणतात, बऱ्याच ठिकाणी वेगवेगळी नावं आहेत. त्यांना हलकुंड आणण्यासाठी गेलीत. मी पण धरण परिसरामध्ये आले, बऱ्याच दिवसांनी यायला इकडे मिळालं. तर इथूनच आमचे आता मित्र वगैरे जमतील आणि नंतर आपण जाऊ हलकुंड आणायला. कारण 1-2 फोन केले, आलीत मुंबईवरून. तर जाऊ आपण लवकरच. संतोष वगैरे आहे, नरेश आहे. संध्याकाळची होळी कशी असते, कशी रचली जाते, कशी होळी लागते, ह्या पण गोष्टी. चेहरे काय दिसत नाही, हे चेहरे नंतर दिसतील होल कसरत गेल्यावर. आता डिसाईड करतायत काय तोडायचा तो. आता कौशिकच्या सांधीत जायचा विचार आहे. आमच्या सांधीत दाखवले पण उंच उंच जमले ते. चेहरे कोणाचे दिसत, जरा बॅटरी दाखवा रे. कोण कोण आहेत बघू दे. जो बाय जमीन खुदला. ओ मटका डॉक्टर, मटका डॉक्टर. शिमला खेळे मैदाने रात्री. अरे हो सूत्र सोड.
याचा ना वाट लागल तो आता वाकडा बिकडा करू मारणं तेवढा काय तिथे काय घेऊ जरा मजा लय भारी डिसाईड आहे. एक छोटीशी खांदी आपण नेतोय होळीसाठी आणि आपली मालकी नेतोय आपण, कोणाची दुसऱ्याची तोडून देत नाही. आणि छोटासा आहे हा, एक मजा म्हणून घेऊन जातोय. त्याच्यासाठी आम्ही हलकुंड घेऊन जात आहोत. हा हलकुंड मालक कौशिक स्वतःच्या मालकी जागेतला हो बोल हो आता हो बोलायचंय. हे सगळे मालक आहेत, 4-5 मालक आहेत तिथे आणि 2च फांदे तोडल्यात फक्त आम्ही छोट्याशा कांद्या तोडल्या. अरे कौरा रे कौरा आमचे ओला सोने गौरा फांदी इथं आणून टाकले. आता इथे येऊन दम खात आहेत ते जरा. हे बघा ह्यांची मजा बघूया. मित्रमंडळी आहेत आपले, रघुभाऊ आहेत, खास करून स्पेशली शिमग्यासाठी येणारी मंडळी आहे. पंकजची खांदे, पंकज पूर्ण आणली रे. आपले फांदे आहे, हे फांदे आपण घेऊन चाललो. कृष्णा आहे माझ्यासोबत, बाकीचे पाठीमागे आहेत.
काजरामध्ये होळीच्या काजरामध्ये बघतोय आपण होळी शिमग्यामध्ये काम चालू आहे. उभा करण्याचं काम चालू आहे. इकडे सगळे लोक हातून घेऊन येतात. आई जातपाताला वंदन करून चार दिशाचे दैवत यांना दंडवत घालून होळी मातेला साष्टांग दंडवत करून सन्मान्य उपस्थित कार्यकर्ते ग्रामस्थ स्वागत करून आज या पुढील कार्यक्रमात आपण सुरुवात करीत आहोत.